भजे काढत आहे दीदीला मला एकच काम आहे खायचं आहे तर हिच्या पोरी काही सुख देत नाही हिला पोरी बाहेर त्याच्यासाठी येत असते सुकान द्या लागते बरोबर आहे बाहेरी पोरी त्याच्यासाठी येत असते एक पोरगी तिकडे बसलेली होती ती म्हणते मी खात नाही ही पोरगी कमीत कमी खाते तरी असं आहे ते तिचंच तर तू विचार कर तुलाच काम नाही करू दिलं मला किती काम करू दिलं असेल तिने तू हा विचार कर ना म्हणून तर जड जाते नंतर पाय सांग माहेर 10 वाजता नाही उठाव तर कधी उठाव मग माहेर कशासाठी असते माहेर तर सुख यालाच तर म्हणतात 10 वाजता 11 वाजता तू 10 वाजता कमी बोलत आहे मी 11 वाजता उठते 10:30 वाजता उठली मी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे तर आज आहे पावनचार आम्हाला सर्वांना आणि आईने काय काय बनवलेलं आहे ते दाखवते तुम्हाला थोड्या वेळाने त्याआधी फक्त हे दाखवते की आई भजे वगैरे काढत होते पप्पांना लागतात भजे ज्या दिवशी पण सण असला किंवा मग असंच काही असलं म्हणजे पावनचार वगैरे असलं तर पहिल्यांदा भजे खातात ते नंतर मग आरामात जेवण करतात तर त्यामुळे पहिल्यांदा त्यांना भजे बनवून दिले आईने मस्त आणि सर्वांनी गरम गरम भजे खाल्ले माझी इच्छा नव्हती होत ऊन इतकी तापत आहे आणि आम्ही इतकं लेट उठलो होतो आणि तशी पण मी माहेरी आल्यानंतर खूप लेट उठते माहेरचा आनंदच आणि माहेरचं जे सुख म्हणतो ना ते हेच असते आपण उन्हाळ्याचं एक दिवसासाठी का होईना जर माहेरी गेलो तर ते जे सुख आहे ते कुठेच मिळत नाही माहेरचं सुख राहतं तर बस इथे आम्ही नुकतंच उठलो होतो आणि तोपर्यंत स्वयंपाक सर्व रेडी करून ठेवलेला होता आणि मी उठून आलो खाली तर बघते तर सर्व स्वयंपाक रेडी होता आईचा फक्त रस बनवायचा राहिलेला होता तर मग रस बनवायला हेल्प केली ताईनी आणि ताईंनी बनवून दिला मी मिक्सरमधून काढून घेतला आणि म्हणजे मीनाताईने आणि ताईला पण बोलवलेलं होतं सुनीता ताईला जेवायला कारण ती पण आलेली होती ना बारशाला तर मग ती गेलेली नव्हती तर मग ती पण राहणार होती आणखी एक दिवस राहणार होती ती मी आजच निघून जाणार आहे म्हणून मग आज तिने तिन्ही मुलींसाठी तिच्या पाहुणचार केला आणि मस्त तिच्या हाताने सर्व बनवलं आणि आम्हाला खाऊ घातलं तर आम्ही तर तेव्हाच उठलो होतो नुकतंच फक्त मीनाताई रेडी झालेल्या होत्या आमच्यामधनं बस आम्ही कोणीच रेडी नव्हतं झालं नुकतंच खाली उतरलेलो होतो आंब्याच्या रसासाठी आम्ही फक्त तिला मदत केली बाकी काहीच मदत नव्हती केली शिवा आत्ताच उठून आला इशू आत्ताच उठून आली माही पण नुकतंच थोडा वेळ झाला होता उठून आली होती खाली आणि मी पण तेव्हाच उठून आले होते आणि तसंही मी माहेरी राहणं 2 वर्षापासून मिस करत आहे म्हणजे मागच्या वर्षी पण तसंच झालं दिल्लीला गेल्यामुळे मी येऊ शकली नाही आणि यावेळेला पण तसंच आता ह्या माहीच्यामुळे मी राहू शकणार नाही आहे तर बस आता हे एक दिवस या निमित्ताने का होईना पण राहणं झालं मस्त आणि आईने मस्त छानपैकी पाहुणचार केला आणि माझ्या आवडीचं सर्व बनवलं आणि माझी आवड काय असं जास्त हे नाही आहे फॅन्सी नाही आहे मस्त देसी आवड आहे आणि जे पण भाज्या आहेत ना देसी आवडतात मला अशा घरगुती भाज्या असतात ना त्या आवडतात आणि आईने बरोबर त्याच भाज्या बनवल्या ज्या मला आवडतात सर्वात जास्त उन्हाळ्याच्या तर ही बारीक चिवीची भाजी मला खूप जास्त आवडते याच्यामध्ये तेल वगैरे घालून मी तशीच खाते म्हणजे पोळी न घेता आणि एक वड्यांची भाजी ती पण तशीच खाते असे चम्मचने मला खूप जास्त आवडते आणि ह्या दोन्हीही माझ्या आवडीच्या भाज्या आईने बनवलेल्या होत्या तिला माहिती होतं की मला काय आवडते बरोबर आणि तसंही आईला बरोबर मुलांची आवड माहिती असते मुन्ना आला की बरोबर त्याच्या आवडीचं काही ना काही बनते त्याला वांग्याचं भरीत आईच्या हातचं खूप जास्त आवडते आणि तो कुठूनही वांगे आणून बरोबर आईला वांग्याचं भरीत कितीही दिवस राहतो वांग्याचं भरीत बनवायला लावतो आणि गोलूला काय आवडतं ते तिला माहितीच आहे बरोबर गोलू तर जवळच राहतं त्याच्यामुळे ती बरोबर त्याच्या आवडीचं बनवत राहते मध्ये मध्ये आणि आम्ही गेलो की आमच्या आवडीचं बनवते बरोबर तिला माहिती आहे तिघांची आवड वेगवेगळी आणि काय काय आवडतं तर आज मस्त दोन्हीही भाज्या माझ्या आवडीच्या होत्या पण काय करणार ऊन इतकी तापत आहे ना की त्याच्याने भूकच नव्हती व्यवस्थित आणि लेट पण उठलेलं होतं ना त्याच्यामुळे ते पण होतं आणि इथे मस्त सर्वांना वाढून दिलं पप्पा आणि गोलू इकडे जेवायला बसले छानपैकी रस बनवलेला होता आंब्याचा आणि हो सर्वजण म्हणतात की वेट गेन झालं हो होणारच वेट गेन कारण एक्सरसाइज बिलकुलच बंद आहे आणि त्यात म्हणजे आंब्याचा रस पूर्ण अंगात येत आहे आंब्याचा रस म्हणजे काय म्हणतात त्याला खाऊन वेट गेन होत आहे आणि मला आंबे पण खूप जास्त आवडतात हा सीझन माझा म्हणजे खूप तसं म्हणाल तर जे पण येते ना या सीझनमध्ये ते मला खूप जास्त आवडतं एकतर वॉटरमेलन टरबूज
खूप आवडते. टरबूजला खूप जण म्हणतात की टरबूज का म्हणते, तर आमच्या साईडला टरबूजच म्हणतात, कलिंगड म्हणत नाहीत. कलिंगड हे काय माहिती कोणत्या साईडला म्हणतात, तर म्हणजे कलिंगड मराठी हा शुद्ध मराठी शब्द आहे कलिंगड, पण आमच्या साईडला कलिंगड नाही म्हणत, टरबूजच म्हणतात. आणि विदर्भात टरबूजच हे नावाने हे फेमस आहे. निघायचं आहे मला, ऊनच इतकी तापत आहे, बापरे इतकी गरमी आहे. पण मला आता दुपारीच निघायचं आहे, कारण ताईला मला भातकुलीला सोडायचं आहे आणि त्यानंतर मग अमरावतीला जायचं आहे म्हणून. तर गोलूला म्हटलं थोडं गाडीवर पाणी टाकून दे, म्हणजे ती थोडी हे होणार, थंडी होणार. गाडीवर 2 दिवसाचा धूळ पण बसलेला आहे, तर मी त्या दिवशी आले होते त्या दिवशी क्लीन केली होते, त्यानंतर काल क्लीन करणंच नाही झाले, म्हणून आज म्हटलं त्याला थोडं पाणी टाकून द्या गाडीवर, तो क्लीन करून देत आहे. तोपर्यंत आता चहा वगैरे आई बोलत तर चहा प्यायची इच्छा नाही एवढं दुपारची, म्हणून म्हटलं चला निघते मी. तर बस आता निघते थोड्या वेळाने. मोठ्या बहिणीच्या पायाला का आपल्याला सोबतच जायचं आहे ना निघायचं आहे. चल अद्विक, चल तुला न्यायचं आहे सोबत. चल बाळा लवकर, चला. माझी चप्पल घेशील शिवाय, ही चप्पल घे बरं माझी, ही आपल्या गाडीत टाकायसाठी. इथे जेवण वगैरे झालं आणि थोडा वेळ आराम पण करत नाही, तर म्हटलं रेडी व्हायचं, म्हणून आंघोळ वगैरे करून रेडी झाली आणि नंतर मग आता निघाली. तर बस पहिल्यांदा ताईला सोडते भातकुलीला, नंतर मग तिकडे अमरावतीला निघते. ताईला तिथे म्हणजे भातकुलीला पोहोचलं की असं समजायचं की आम्ही पोहोचलो, म्हणजे घरी पोहोचलो की, आणि मला लेट जरी झालं असतं तर मी थांबू शकली असते तिथे. आणि तसंही तुम्ही बघताना नेहमी आम्ही गावी जातो तर किती लेट जातो, म्हणजे 11, 11:30, 12 वाजताही कधी कधी आम्ही रात्रीला गावी जातो आणि 1 तासभर थांबून लगेच निघून येतो. तर आम्हाला ती सवय झालेली आहे. पण मी एकटी नाही जात ना, त्यावेळेला हे सोबत असतात, तर त्यांना काळजी राहते की मी जर एकटी आहे गाडीने तर लवकर घरी पोहोचली पाहिजे फक्त, आणि त्याच कारणामुळे ते लवकर म्हणतात मला की लवकर निघून येत जा. आणि खूप जण हे पण म्हणत आहेत की ड्रायव्हिंग डेमो दे ताई, तर ड्रायव्हिंगचा डेमो मी कसा देऊ मला हेच कळत नाही, कुठून सुरुवात करू आणि काय कसं काय. तर आणि हो, हे पण विचारत होते की जी कार आहे ती मॅन्युअल आहे की ॲटोमॅटिक आहे, तर ती मॅन्युअल आहे. या आधीसुद्धा मी सांगितलं आय थिंक तुम्हाला, पण तरीसुद्धा कमेंट येत आहेत की ताई छान चालवायला शिकलेली आहे. पण हो, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं ना मला आधीच येत होती, पण माझ्यात तो जो कॉन्फिडन्स होता तो लूज झालेला होता एका ॲक्सिडेंटमुळे. माझ्या तो ॲक्सिडेंटसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेला होता मी, तर त्यामुळे मी हातच नव्हती लावत गाडीला. खूप दिवस मी म्हणजे ड्रायव्हिंग सीटवर बसलेलीच नव्हती, आणि नंतर मग चालवायला सुरुवात केली तर काही दिवसातच माझा तो जो कॉन्फिडन्स लूज झालेला होता तो परत आला आणि मी आता व्यवस्थित चालवत आहे. आणि मग जेव्हा आपण चालवायला लागतो ना, मग आपण असं जी भीती आहे मनातली ती गमवून जेव्हा चालवायला लागतो ना, त्यावेळेला खूप म्हणजे चांगली चालवतो आणि कॉन्फिडन्सने चालवतो. तर तेच आहे बस. आणि हो, कोणीतरी आणखी कॉमेंट केली होती की आम्हाला शिकायचं आहे कसं. मी इतकी जास्त एक्सपर्ट आहे, म्हणजे मी तुम्हाला शिकवेल अशी एक्सपर्ट नाही, पण मला जेवढं येते मी ट्राय करेल तुमच्यासोबत शेअर करण्याचं की मी कशी चालवते, काय करते. आणि हो, एक आणखी कॉमेंट आठवली की तुला बघून ताई मला पण इच्छा होते गाडी शिकायची, गाडी चालवायची, पण तो कॉन्फिडन्स नाही. तर तो कॉन्फिडन्स पहिल्यांदा तर येणारच नाही. जेव्हा तुम्ही शिकाल तो हळूहळू कॉन्फिडन्स येणार आणि नंतर मग तुम्ही मस्त छान गाडी चालवू शकाल माझ्यासारखी. म्हणजे मी आणखी सांगते की मी इतकी एक्सपर्ट नाही, पण आता व्यवस्थित चालवत आहे आणि मला टेन्शन नाही येत आता गाडी चालवायचं वगैरे. आणि मुलींनी तसंही
आपण सर्व कामात असायलाच पाहिजे एक्सपर्ट, किंवा मग सर्व कामं आपल्याला यायलाच पाहिजे. आता तुम्ही बघत आहात किती दिवस झाले जेव्हापासून गाडी शिकली तेव्हापासून मला आता गरज पडत नाही आहे की यांना नेहमी नेहमी म्हणायची. आणि आधी काय व्हायचं की मी यांना कोणत्याही हालतमध्ये सुटी घ्यायला लावायची आणि यांना सुटी नाही मिळाली की हे टेन्शनमध्ये यायचे. आता असं होत नाही. आता मी एकटीच निघून येते ना, तर त्यामुळे यांचं टेन्शन एक दूर झालेलं आहे की नेहमी नेहमी हे मला म्हणायचं पण मला गरज पडत नाही आता यांना की सुटी घ्या आणि आपल्याला इकडे जायचं आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे. मी निघून येते आणि घरच्यांना घेते. मला सोबत कोणी नसलं तर मग घरच्यांना घेते, ताई वगैरे असतात किंवा आणखी कोणी असतंच, घरच्यांना घेते आणि निघून जाते मस्त. अशाने काय होतं, नातेवाईकांमध्ये जे पण प्रोग्राम्स आहेत ते पण अटेंड होतात आणि त्यात म्हणजे समोरची व्यक्ती नाराज पण होत नाही ज्यांच्याकडे प्रोग्राम आहे, कारण आपण अटेंडन्स देतो तिथे. आणि घरी पण नवऱ्याला पण टेन्शन येत नाही. इथे पोचलो घरी आणि घरी पोचतात ताई पापडा बनवायला लागला, कारण मुलांना लागलेली ती भूक, मुलं व्यवस्थित जेवण नव्हतं केलं त्यांनी, म्हणून मग त्यांना काहीतरी खायचं होतं आणि ताईने मस्त छान पापडा घरीच बनवलेला होता, बारीक पापडा. तर म्हणून मग त्या पापडा बनवायला लागल्या. आणि इकडे ह्या मुलींचं काहीतरी वेगळंच सुरू आहे. ह्या नवीन नवीन हॅक ट्राय करत राहतात, हॅक बघतात मोबाईलवर आणि ते त्यात ट्राय करतात. आणि हा हॅक सक्सेसफुल आहे तसा. लायटर वगैरे गरम करायचं किंवा चम्मच वगैरे गरम करायचं आणि त्यांनी कर्ल्स करायचे. तर पण एवढा वेळ कोणाकडे असते हे हॅक वगैरे? एक दोन लटा करू शकतो आपण कर्ल्स समोरच्या करायच्या असल्या तर, पण पूर्ण तर आपण कर्ल्स नाही करू शकत अशा कारण. आणि वेळ किती लागणार तुम्ही विचार करा. कर्लरनीच तितका वेळ लागतो कर्ल्स करायला, तर ह्या गोष्टीने किती वेळ लागणार आहे कर्ल्स करायला? ठीक आहे, काय हरकत नाही. जर 2 लटा करायच्या असल्याने आपल्याकडे कर्लर नसलं तर हा हॅक सक्सेसफुल आहे तसा. चला, इथे ताईने मस्त पापडा बनवला आणि पापडा आम्ही खायला लागलो. आणि ताईच्या हातचा पापडा खूप छान लागतो. तो म्हणजे घरचं बनवलेला असतो ना, जो मशीनचा बनवलेला असतो तो खूप जाड पापडा बनतो, पण घरचा बनवलेला असतो मस्त म्हणजे पातळ असा पापडा बनतो आणि टेस्टी पण लागतो. तर नेहमी ताई घरचाच बनवतात जास्तीत जास्त. आणि त्यांनी माझ्यासाठी सुद्धा तो पापडा पाठवला होता घरी. मी 2-3 वेळ बनवला सुद्धा तो. तर इथे बस पापडा रेडी आहे. आणि मला मशीनचा पापडा बनवून मोठ्या ताई पाठवतातच तशा नेहमी दरवर्षी. तर पण तो मशीनचाच राहतो कितीही म्हटलं तरी. ताई पण स्वतः मशीनचाच बनवून आणतात मोठ्या ताई, आणि माझ्यासाठी सुद्धा मशीनचाच पाठवतात बनवून. तर ते आहे. आणि मग मशीनचं पूर्ण वर्षभर मला पुरतो तो. तर इथे मस्त पापडा खाणार आणि नंतर मग थोड्या वेळाने दादांनी हे आणलं, काय म्हणतात त्याला, कचोरी, समोसे आणि सांबर वडी. कारण मुलांना ते पण खायची इच्छा झाली होती, माहीला खायची इच्छा झाली होती. म्हणून मग दादांनी विचारलं की काय खाणार, म्हणून मग त्यांनी ते सांगितलं होतं आम्हाला हे पाहिजे. त्यांनी ते आणल्यानंतर मग ते पण आम्ही खाल्लं. तर असं म्हणून नाश्ता वगैरे केला आणि थोड्या वेळात मग आराम केला थोडाच. आणि जास्त वेळ नव्हता झाला, 1.5-2 तासातच आम्ही इकडे भातकुलीला पोहोचलो होतो. म्हणून मग थोडा वेळ इथे आराम केला आणि नंतर मग निघून गेली अमरावतीला. आणि घरी गेल्यानंतर काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, कारण इथेच फुल पोट भरून आम्ही सर्व काही खाल्लं होतं. आणि तुम्ही विचार कराल आता ताई का नाही खाता, तर ताईचा उपवास होता त्या दिवशीचा कशाचा तरी, तर त्यामुळे त्यांनी जेवण केलेलं होतं ऑलरेडी, म्हणून त्या काहीच म्हणजे खात नव्हत्या. तर इथे आमचा नाश्ता झाल्यानंतर आम्ही निघून जाणार अमरावती, आणि तिथे काही शूट नाही करू शकली, म्हणून इथेच या ब्लॉगला थांबवते. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कॉमेंट करायला विसरू नका की ब्लॉग कसा वाटला. चला तर मग बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल, बाय.